स्वयंपाकघरातल्या रोजच्या किरकिरीमुळे वैताग आलाय, चला त्यावर काही सोपे उपाय बघूया. अशा काही लहान सहान गोष्टी असतात ज्या रोजच्या कामात खूप त्रासदायक ठरतात. हे प्रश्न ओळखीचे वाटतायत ना? हो, आपल्या सगळ्यांसोबतच असं कधी ना कधी होतंच. पण गंमत म्हणजे या सगळ्यावर अगदी सोपे आणि झटपट होणारे उपाय आहेत. तर पहिली अडचण, मसाल्याच्या डबीचं ते हट्टी झाकण जे उघडायचंच नाव घेत नाही. उपाय अगदी सोपा आहे. बरणी उलटी करून तिच्या बुडावर हलकसं ठोका. झालं, आतली हवा निघून जाते. आता पुढची समस्या बघूया. कटिंग बोर्डला येणारा तो विचित्र वास. यावरही एक सोपा उपाय आहे. लिंबूमधलं ॲसिड आणि मिठाचा खरखरीतपणा एकत्र मिळून वास पूर्णपणे नाहीसा करतात. आणि आता ती सगळ्यांची डोकेदुखी, सतत तेलकट आणि चिकट होणारी तेलाची बाटली. यामुळे तेलकटपणा निघून जातो आणि बाटलीवर तो चिकट थर जमतच नाही. फ्रीजमध्ये भाज्या लवकर सुकतात. ही तर नेहमीचीच अडचण आहे, नाही का? यावरचा उपाय म्हणजे पेपर टॉवल. तो जास्तीचा ओलावा शोषून घेतो आणि भाज्या एकदम ताज्या राहतात. आणि शेवटची समस्या, ऐनवेळी बंद पडलेला गॅस लायटर. त्याच्या टोकावर जमलेला न दिसणारा तेलकट थर पुसून टाका. बस, लायटर लगेच सुरू होईल. जर पाहिलात किती सोप्या युक्त्या आहेत. यांनी स्वयंपाकघरातलं काम कितीतरी सोपं होऊ शकतं. अडकलेल्या झाकणांपासून ते बंद पडलेल्या लायटरपर्यंत प्रत्येक समस्येवर एक सरळ आणि सोपा उपाय आहे. याचा अर्थ स्वयंपाकघरातल्या ह्या लहान सहान गोष्टी सांभाळल्या की मोठे बदल आपोआप घडतात. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की अशा अजून कितीतरी सोप्या युक्त्या आपल्या आजूबाजूलाच असतील, नाही का?